मिस इंडिया राहिलेल्या सेलेना जेटली यांचा एक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे। सेलेना जेटली यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जे काही भाष्य केलेलं आहे त्या भाष्यावर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सोशल मीडियावरती होताना दिसते आहे। Choose. Thank you. Well, we have the Indian captain himself, Mr. Saurav Ganguly. Good evening, Selena. Good evening, sir. Question is, if you were born again, what would you want to be born as and why? I would be like to born as a man whom I admire a lot, and that is none other than Dr. Bhimrao Ambedkar. You must be wondering why is that so? Because I admire him for his vast erudition and learning, his legal philosophies, his social reforms, and how he abolished the caste system of India and became the man who wrote the Constitution of India. I wish I had written the Constitution of India and people would remember me every time like they do for him. Thank you. Thank you, sir. सौरव गांगुली यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना सेलेना जेटली यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे त्याचं व्हिडिओ सेलेना जेटली यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावरती शेअर केलेला होता। या व्हिडिओमध्ये सौरव गांगुली त्यांना असा प्रश्न विचारतात की जर समजा तुमचा पुनर्जन्म झाला तर तुम्हाला कोणाच्या रूपाने जन्म घ्यायला आवडेल आणि का? या प्रश्नाचं उत्तर देत असताना सेलेना जेटली यांनी खूप विचारपूर्वक उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी ज्यांना प्रचंड विद्वान मानते अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने मला पुनर्जन्म घ्यायला आवडेल। आणि त्याचं कारण देत असताना ते सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी समाजसेवा केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलं तशा पद्धतीचं कार्य आपल्याला करता आलं पाहिजे आणि त्यांनी ज्या पद्धतीनं भारताची राज्यघटना लिहिली तशा प्रकारची भारतीय राज्यघटना देखील आपल्याला लिहिता आली पाहिजे आणि त्यांना जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जसं लोक आज आठवण करतात त्याच पद्धतीने लोकांनी मला देखील आठवण केली पाहिजे। अशा प्रकारचं एक उत्तर सेलेना जेटली यांनी त्यांच्या या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडलवरती अशा प्रकारची एक पोस्ट शेअर केलेली होती आणि ही पोस्ट सध्या खूप चर्चेला आलेली आहे। आजकालची तरुण पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कसा विचार करते आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी कशा पद्धतीने विचार करते आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला सेलेना जेटली यांचा हा व्हिडिओ बघायला मिळतो आहे। प्रत्येकाला असं वाटतं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं विद्वान आपण झालं पाहिजे, त्यांच्यासारखं सामाजिक काम आपण केलं पाहिजे आणि या राष्ट्राची सेवा देखील केली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे राष्ट्रसेवेचं दुसरं नाव आहे असं देखील म्हटलं जाऊ शकतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या समाजव्यवस्थेसाठी, इथल्या जातीव्यवस्थेच्या संपुष्टात आणण्यासाठी जे काही कार्य केलं त्याच पद्धतीचं कार्य आपल्याला देखील करावं वाटतं असं सेलेना जेटली यांचं म्हणणं आहे। या भावना भारतातल्या अनेक तरुणाईच्या आहेत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य या राष्ट्रासाठी केलेलं आहे ते कार्य आता कुठे हळूहळू पुढे यायला लागलेलं आहे। त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाचा अभ्यास आता नवी पिढी करायला लागलेली आहे। त्यांनी केलेलं आर्थिक क्षेत्रातलं काम असेल, राजकीय क्षेत्रातलं काम असेल, सामाजिक क्षेत्रातलं काम असेल, शैक्षणिक क्षेत्रातलं काम असेल किंवा भारताच्या एकूणच इंटरनल आणि एक्सटर्नल सिक्युरिटीच्या अनुषंगाने जेवढ्या काही विषयावरती त्यांना काम करता येईल त्या सगळ्या विषयावरचं काम हळूहळू आता तरुण पिढी समजून घ्यायला लागलेली आहे आणि त्यांच्या हे लक्षात यायला लागलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी विद्वत्ता आपल्यामध्ये देखील आली पाहिजे। आणि म्हणूनच सेलेना जेटली यांनी हा व्हिडिओ किंवा ही पोस्ट शेअर करत असताना असं म्हटलेलं आहे की माझं जे गाव आहे किंवा घर आहे ते महूमध्ये आहे आणि हा मला माझ्या वडिलाकडून मिळालेला वारसा आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या भूमीमध्ये झाला त्याच भूमीमध्ये माझं घर आहे आणि ते घर मला वडिलांच्या वारशामध्ये मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतिशय मानते आणि त्यांची पूजा देखील करते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी आदर्श आहेत आणि मला जर पुनर्जन्म मिळाला तर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून पुन्हा जन्म घ्यायला आवडेल असं मत सेलेना जेटली यांनी व्यक्त केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आता आयडॉल मानणारी पिढी समोर यायला लागलेली आहे। आपण जर बघितलं तर साधारण एखाद्या व्यक्तीपासून ते सेलिब्रिटीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती आता चर्चा करायला लागलेले आहेत लोक आणि आपल्यास देखील अशा प्रकारची विद्वत्ता आली पाहिजे आणि आपण देखील अशा प्रकारचं कार्य केलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्याप्रमाणे आजही आठवण करतात त्या पद्धतीची आठवण आपल्यानंतर देखील लोकांनी आपल्याला केली पाहिजे असं वाटायला लागलेलं आहे। ही एक चांगली गोष्ट आहे की आजकालची पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानायला लागलेली आहे।
इतके दिवस आपल्यासमोर जे आदर्श होते ते आदर्श चुकीचे असल्यामुळे आपल्या नव्या पिढ्या घडू शकल्या नाहीत. पण येणाऱ्या कालखंडामध्ये या सगळ्या पिढ्यांच्या समोर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवावा लागणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श ठेवल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पिढी देखील घडणार नाही. आणि म्हणून आताच आपल्या आईवडिलांनी याचा विचार केला पाहिजे की आपल्या मुलांना कुठले आयडॉल त्याच्यासमोर ठेवायचे आहेत. आणि या कालखंडामध्ये ज्या कालखंडामध्ये आपण रील्स बनवतो आहे, रील स्टार आपले आदर्श व्हायला लागलेले आहेत, किंवा जे काही सेलिब्रिटी आहेत चित्रपटामधले ते आपले आदर्श व्हायला लागलेले आहेत, पण त्यांचे आदर्श कोण आहेत याचा विचार देखील आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सेलेना जेटली यांचा हा व्हिडिओ तसा जुना असला तरी खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यांनी या व्हिडिओमध्ये स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की जर माझा पुनर्जन्म झाला तर मला भीमराव रामजी आंबेडकर म्हणून जन्माला येणं आवडेल. आपल्याला नेमकं सेलेना जेटली यांच्या या मताविषयी काय वाटतं हे सांगायला विसरू नका. सेलेना जेटली यांच्याविषयीच्या ज्या भावना आहेत तशाच भावना आपल्या देखील मनामध्ये आहेत का, आणि त्या भावना देखील शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.